आदर्शगाव मांजर सुंब्यामध्ये ग्रामस्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचा सहभाग. हातात झाडू घेऊन श्रमदान, लोकांच्या एकजुटीनं ग्रामविकासाचे काम उभे राहते. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचं प्रतिपादन. महिलांना डस्टबिन वाटप, वृक्षारोपण आणि शेतकऱ्यांच्या गोठ्याची पाहणी. गावाचा विकास हा केवळ योजनामधनं होत नाही, तर गावकऱ्यांच्या एकजुटीनंच खऱ्या अर्थानं ग्रामविकास शक्य होतो. मांजरसुंबा गावानं शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवून आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. हे संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केलं. ते अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामस्वच्छता मोहिमेमध्ये ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान करत ग्रामस्वच्छते मध्ये सहभाग घेतला. डॉक्टर पंकज आशिया यांनी गावामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यांनी सांगितलं की पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक गावकऱ्यानं अंगीकारली पाहिजे. मांजरसुंबा गावानं वृक्ष संवर्धनाची जबाबदारी कौतुकास्पद पद्धतीनं केली आहे. त्यांनी पुढे म्हटलंय की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये मांजरसुंबा गावानं सर्व निकष पूर्ण करून इतर गावांसाठी आदर्श निर्माण केलाय. CSR फंडातनं राबवलेल्या विकास कामामुळे गावाचं रूप पालटलंय. कार्यक्रमादरम्यान डॉक्टर पंकज आशिया यांनी ग्रामस्वच्छतेमध्ये सहभागी होत श्रमदान केलं. तसंच गावातील महिलांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी डस्टबिन वाटप केलं. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यांना भेट देऊन शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष मिळतो का याची विचारपूसही केली. गावातील ग्रामस्थांसोबत संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. गावातील महिलांनी आणि युवकांनी ग्रामस्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन या तिन्ही क्षेत्रामध्ये पुढाकार घेतल्यास विकासाची गती ही आणखी वाढेल. डॉक्टर पंकज आशिया यांच्या आगमनावेळी ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. ग्रामस्थांशी संवाद साधत असताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचं महत्त्व या विषयावर पथनाट्य सादर केलं. यावेळी लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचं प्रमाणपत्र आणि साहित्याचं वाटप करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन जनावरांना चारा दिला. तसंच दूध व्यवसायाविषयी माहिती घेतली. त्यांच्या भेटीमुळे संपूर्ण गावात आनंदाचं आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झालं. या प्रसंगी प्रांत अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, मंडल अधिकारी राम नलवडे, ग्रामपंचायत अधिकारी सारिका वाळुंज, ग्राम महसूल अधिकारी अनिता जाधव, कृषी सहाय्यक सुविधा वाणी, विस्तार अधिकारी रामदास दळवी, सारंग दुगम, सरपंच रुपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम तसंच अधिकारी, कर्मचारी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकास या तिन्ही अंगांनी मांजरसुंबा गावानं उभा केलेला आदर्श हा संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी व्यक्त केलं. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.